आज मी पालकाची पुरी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी पालक घेतला आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा, देठ काढून घ्यायचे त्याचे। एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं। सगळ्यात आधी पालक थोडासा शिजवून घ्यायचा आपल्याला। पालक जास्त पण नाही शिजवायचा आणि पाण्याचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं, पालक बसेल एवढंच। आणि सारखं अधूनमधून त्याला खाली वर करायचं, म्हणजे वरची पाणी पण शिजून निघतील। एक 5 ते 10 मिनटं आपण पालक शिजवून घ्यायचा कमी आचेवर। पालक मस्त शिजलाय आता हा आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ। त्यासाठी लागणारा मसाला आपण काढून घेऊया। इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8। त्यानंतर आलेचे काप घ्यायचे 2 ते 3 तुकडे। त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे, जिऱ्याने पुऱ्याची चव खूपच टेस्टी लागते। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे धणे घालायचे आणि हे वाटण काढून घ्यायचं आधी। हे वाटण काढून झाल्यावर त्यामध्ये थंड झालेला पालक घालायचा। पालक थोडंसं थंड होऊ द्यायचा आणि मग नंतर मिक्सरला काढून घ्यायचा। आणि हे बारीक होण्यासाठी आपण त्यात थोडं पाणी घालू। आणि पाणी पण मी जे आपलं पालक आपण उकडून घेतला होता तेच मी पाणी यूज करायला लागले। इथे थोडंसं पाणी घालायचं आणि मग पेस्ट काढायची, म्हणजे बारीक पेस्ट येते पाणी घातल्यावर। पेस्ट तयार आहे आपली। आता एका परातीमध्ये मी 4 वाट्या पीठ घेतलं आहे गव्हाचं। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपण तयार केलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची। आणि आता पाणी घालायचं नाही, आवश्यक असलं तर पाणी घालू शकता। आणि आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि आवश्यक असलं तरच पाणी घालायचं आणि शक्यतो आपल्या उरलेलं पाणीच घालायचं पालकाचं। बघा इथे माझी कणिक मिळून तयार झालेली आहे। मग तो उंडा आहे तो झाकून ठेवायचा 15 मिनिट। 15 मिनिटानंतर मी तेल तापायला ठेवलं आहे। 15 मिनिट झाली आहे, कणिक छान फुललेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि जास्त घट्टसर पण नाही आणि मऊसूत पण नाही ठेवायची। त्यानंतर आकारानुसार पुऱ्या लाटून घ्यायच्या, हवा तसा आकार, छोटा मोठा तुम्हाला वाटेल तसा। इथे मी छोट्याच आकाराच्या पुऱ्या लाटलेल्या आहे। आणि तेल गरम झालं की नाही हे चेक करायला आधी थोडासा उंडा टाकून बघायचा। तेल गरम झालेलं आहे। तेल गरम असल्यावरच त्याच्यामध्ये पुरी सोडायची आपल्याला आणि तळून घ्यायची आहे। एक एक करून आता मी पुऱ्या काढून घेते। आणि पुऱ्यांना जास्त दाब द्यायचा नाही, ती फुटू शकते। अलगद त्याच्यावर तेल ओढायचं आणि दोन्ही बाजूनी पुरी छान तळून घ्यायची। लहान मुलांना पालकाची भाजी खायला खूप कंटाळा करतात मुलं, त्यासाठी हा एक छान उत्तम पर्याय आहे। मुलं आवडीने खातात। पालकाची पुरी म्हणलं की आवडीने ते नक्कीच खातील। पुऱ्या छान तळून घ्यायच्या दोन्ही बाजूंनी। तुम्ही बघू शकता किती छान फुलली आहे। फक्त आपण जो उंडा मळून घेतला आहे तो 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायचा। बघू शकता तुम्ही पुरी आपली मस्त फुलली आहे, टम अशी झाली आहे, बघू शकता तुम्ही। खूपच छान झाली आहे पुरी। आता एक एक करून मी पुऱ्या तळून घेते। दोन्ही साईडनी पण छान तळून घ्यायची आहे पुरी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच एक 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 रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येईल। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या पुऱ्या तयार आहे। आणि ही पुरी तुम्ही दहीसोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा
लहान मुलांना देऊ शकता.